नमस्कार. शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. कमी वेळेत पोटभरीचा असा कोणता पदार्थ तयार करता येईल? तर आज मी तुम्हाला चकुल्या करून दाखवणार आहे. इथे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 2 छोट्या वाट्या तुरीची डाळ घेतली. डाळ आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. डाळीला पावडर किंवा केमिकल्स लागलेले असतात, त्यामुळे ती डाळ धुवून घ्यायला हवी. डाळ धुवून झाली, त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकले. आता डाळ धुतलेल्या डाळीमध्ये 1 टोमॅटो, 10-12 हिरव्या मिरच्या कापून टाकल्या, 1 छोटा चमचा टाकले. त्यामुळे काय होतं, कुकरमधून बाहेर पाणी येणार नाही. कुकर गॅसवर ठेवून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढायच्या. ज्या तुमच्या कुकरच्या शिट्ट्या तर लहान होत असतील तर 6 काढा, मोठ्या होत असतील तर 4 काढा. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, पाव चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 10 ते 15 कढीपत्त्याचे पाने, थोडीशी कोथिंबीर. परत थोडं पाणी घेतलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि 1 वाटी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण चपातीसारखं मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट मळायचं नाही, जास्त पातळही ठेवायचं नाही. थोडं मऊसर पीठ मळायचं आहे. चकुल्या हा महाराष्ट्रातील एक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि झटपट होणारा पारंपरिक पदार्थ आहे. याला अनेक ठिकाणी वरणफळ असेही म्हणतात. काही ठिकाणी चकुल्या ह्या लाल मसाल्यात करतात, पण मी तुम्हाला इथे हिरव्या मिरचीच्या करून दाखवणार आहे. हळद टाकून बनवणार आहे. पीठ मऊसर मळून झाले, त्याला आता थोडंसं तेल लावून चांगलं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. तेल सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे, छान मळून घ्यायचं आहे. तेल सर्व पिठाला लावून झाले, ते पीठ छान मऊसूत मळून घेतले, तुम्ही बघू शकता. आता हे पीठ 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता हे पीठ मी एका स्वच्छ कपड्याने झाकून ठेवते. आता कुकर थंड झाला असेल, झाकण उघडून बघूया. डाळ छान मऊसूत शिजली. आता त्यातला चमचा काढून टाकूया. चकुल्या म्हणजे एक प्रकारचा 1 पॉट मीलचाच प्रकार आहे. ह्यामध्ये पुन्हा मी एकदा पाणी टाकले. चकुल्या बनवताना पाणी जास्त वापरलं जातं, कारण वरण खूप पातळ असतं. चमच्याने वरण छान घोटून घेतलं. पातेल्यात मी 3 ते 4 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यावर जिरे टाकले. जिरे छान गरम झाले. आता त्यामध्ये मी ठेचलेला लसूण टाकला. तेलात टाकलेले सर्व जिन्नस छान मिक्स करायचे. लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. लसूण छान परतून झाला की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकला की पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. चकुल्या म्हणजे पूर्ण जेवणाचा अनुभव देणारा पदार्थ. कमी पसारा आणि कमी भांडी पडतात. आता हिंग टाकूया. हिंग टाकल्यावर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे. डाळ शिजवून घेतली की 15 ते 20 मिनिटात जेवण तयार होते. आता हळद टाकूया. हळद टाकल्यावर पुन्हा एकदा परतून घेऊया. तेलात छान हळद मिक्स झाली पाहिजे. तयार झालेल्या फोडणीमध्ये आता आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊया. कुकर स्वच्छ धुवून घेतला आणि ते पाणीसुद्धा त्यात टाकले. चमच्याने पुन्हा एकदा हलवून घेतले. हा पदार्थ तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स देतात. आता चवीनुसार मीठ टाकूया. आता त्यामध्ये मी जवळजवळ 8 ते 10 ग्लास पाणी टाकले. तुम्हाला वाटेल की खूप पातळ होईल, पण पातळ होत नाही ते. चपात्या लाटून आपण त्याचे शंकरपाळ्यासारखे तुकडे करणार आहोत आणि ते तुकडे ह्या डाळीमध्ये टाकणार आहोत. आता त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकलं आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकली. चपातीचा आता एक गोळा घेतला. आपण नेहमी चपात्या करतो ना, तशीच आपल्याला ही चपाती लाटायची. फक्त इथे जाड ठेवायची नाही. या चकुल्या करतो ना, त्या पातळ टाकल्या की छान लागतात. चकुल्या जाड टाकल्या ना, मग त्या शिजल्यानंतरसुद्धा पिठूळ लागतात. मला पातळ चकुल्या आवडतात, म्हणून मी पातळच करून टाकणार आहे. तुम्हाला जर जाड आवडत असतील तर तुम्ही जाड टाकू शकता. चकुल्या केल्यामुळे वेळेची बचत होते. वेगवेगळ्या भाज्या चिरणे, आमटी वेगळी उकळणे आणि पोळ्या लाटणे ह्या कटकटीतून सुटका होते. एखाद्या वेळेस पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. अशा वेळेस वाटते की जेवण तर बनवायचे आहे, पण कमी वेळेत पोटभरीचा असा कोणता पदार्थ तयार करता येईल. त्यासाठी चकुल्या हा उत्तम पर्याय आहे. बॅचलर आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. चपाती आपल्याला एकसारखीच लाटायची आहे. कुठे जाड, कुठे पातळ अशी ठेवायची नाही. चपाती लाटताना सारखं कोरडं पीठसुद्धा लावायचं नाही. तुम्ही या रेसिपीला कोणत्या नावाने ओळखताय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चपाती लाटता लाटता तुम्हाला एक सांगायचं आहे, ही रेसिपी ना गरमागरमच खायला छान लागते. यावर तुम्ही साजूक तूप टाका, मस्त छान चव लागते. मी एकदा नक्की करून बघा. खूप खूप चवीला छान लागते. महाराष्ट्राची अस्सल चव चकुल्या. जे नवशिके आहेत किंवा ते नवीन स्वयंपाक करायला शिकत आहेत आणि त्यांना स्वयंपाक येत नाही, ते सुद्धा सहज करतील. इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडेल.
मी इथे पातळ चपाती लाटली, तुम्ही बघू शकता कशी पातळ चपाती लाटली आहे। पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे। तर चपाती लाटून झाली, आता मी त्या चपातीचे चौकोनी तुकडे कापून घेणार आहे। तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये कापायचे असेल तर त्या आकारात तुम्ही कापू शकता, किंवा शंकरपाळ्या ज्या आकाराच्या असतात त्या आकारात तुम्ही कापू शकता। मी इथे चौकोनी आकाराचे तुकडे करणार आहेत। लाटलेल्या चपातीला जितके उभे काप देता येतील तेवढे उभे काप द्यायचे, आणि जितके आडवे काप देता येईल तेवढे आडवे काप द्यायचे, म्हणजे आपोआप चौकोनी तुकडे तयार होतील। अशा पद्धतीने मी लाटलेल्या चपातीला उभे आडवे काप देऊन चौकोनी तुकडे तयार केले। राहिलेल्या चपातीचे पण असेच तुकडे तयार करणार आहोत। आता मी हे कापलेले तुकडे एका ताटामध्ये जमा करून घेते, एका ताटामध्ये काढून ठेवते। ताटामध्ये मी चपातीचे तुकडे ताटात काढून घेतले। साधारणपणे 7 ते 8 चपात्यांचे हे तुकडे मी तयार केलेले आहेत। अशा पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या चपात्या लाटून चौकोनी तुकडे तयार करून घेते, आणि सर्व तयार झालेले तुकडे एका ताटामध्ये जमा करून घेते। तयार केलेल्या चपातीचे तुकडे एकमेकांना चिकटणार नाही याची काळजी घ्यावी। अशा पद्धतीने मी सगळे तुकडे तयार केले। डाळीला वरणाला छान उकळी आली, मी चमच्याने हलवून घेतले। आता उकळी आल्यानंतर आपण तयार केलेले तुकडे त्या डाळीमध्ये एक एक करून असे सोडणार आहोत। वरण चांगले कडकडीत उकळू लागले की मगच त्यात हे तुकडे सोडा, म्हणजे ते एकजीव न होता छान सुटसुटीत शिजतात। चौकोनी आकार हा चकुल्यांचा पारंपरिक लूक आहे। अशा पद्धतीने चपातीचे सर्व चौकोनी तुकडे या वरणामध्ये टाकून घेऊया। आता हे वरण तुम्हाला पातळ वाटत असेल, पण आता चपातीचे चौकोनी तुकडे टाकलेत ना, ते शिजल्यानंतर हे वरण घट्ट होईल। जे सर्व चौकोनी तुकडे टाकून घेतले, आणि आता मी चमच्याने डाळ आणि चौकोनी तुकडे हलवून घेतले। थोडं पातळच आहे। आता मी त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, आणि चमच्याने पुन्हा एकदा हलवून घेतले। चकुला शिजायला 10 ते 15 मिनटं लागतील। 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता वरणही घट्ट झाले आणि चकुल्याही छान शिजल्या। हा पदार्थ गरम आणि रसदार असल्यामुळे तो खाल्ल्यावर पोट भरल्याचे समाधान लवकर मिळते आणि बराच वेळ भूक लागत नाही। चकुल्याही छान शिजल्या, तुम्ही बघू शकता। चकुल्या तयार झाल्या, त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली। करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मनापासून धन्यवाद।